बेटा, मी ऐकतो आहे. शब्दार्थ: अपघात म्हणजे दुर्घटना. सौख्य म्हणजे संतोष, सुखासमाधानाची स्थिती. कोलाहल म्हणजे गोंगाट, गोंधळ. स्थिर, स्तब्ध, शांत. खात्री, भरवसा. वादन, वाद्य वाजवण्याची कृती. सादर, एखाद्यासमोर ठेवणे. आस्वाद, येथे अर्थ आहे आनंद. धीटपणा, साहस, नवखा, नवीन. प्रतिबिंब, पडछाया. मुसाफिर, प्रवासी. अवसान, हिम्मत, धमक. श्रोतृवृंद, ऐकण्यासाठी जमलेला लोकांचा समूह. झरझर, घाईघाईने. झगझगीत, चकाकणारे. संबंध, संपूर्ण. चलबिचल, अस्वस्थता. तंबोरा, एक तंतुवाद्य. धीर गंभीर, शांतपणे. ध्यान, चिंतन, मनन. षडज, संगीतातील सप्तस्वरांपैकी पहिला स्वर, सा. धीमेपणाने, हळुवारपणे. पंचेंद्रिय, ज्ञानप्राप्तीची 5 इंद्रिये. दगा, विश्वासघात. सुहास्य, चांगले हास्य. मुख, चेहरा. वयस्कर, प्रौढ. ग्रह, समजूत, कल्पना. प्राथमिक, सुरुवातीचा, प्रारंभिक. प्रथा, रूढी. नेटाने, जोर लावून, कष्टपूर्वक, प्रयत्नपूर्वक. आळीपाळीने, आलटून पालटून, क्रम बदलून. आगाऊ, उद्धट. आकलनशक्ती, बोधशक्ती. अत्यानंद, परमानंद, अतिशय आनंद. सांत्वन, दिलासा, सौम्य, हळूवार, शांत. इभ्रत, पथ, लौकिक. अगतिक, असहाय्य, निराधार. भानावर, शुद्धीवर. गवई, गायक, गाणारा. जबर, मोठे, बहिरे, ज्याला ऐकू येत नाही असा. गैरसोय, अडचण, अंतरणे, गमावणे, मुकणे. उद्युक्त, प्रेरित, तयार, सज्ज. प्रोत्साहित. धडपड, खटपट, खटाटोप. अमाप, खूप, पुष्कळ, वारंवार, पुन्हा पुन्हा, सतत. खेद, दुःख, शोक. कौशल्य, कुशलता, कसब, मोकळेपणा, विनासंकोच वागणूक. ध्यास, उत्कट इच्छा, भास, समज, कल्पना. ग्रह, भ्रम. तान, सूर, ठेका, एक मंदगतीचा ताल. फिडल वाद्य म्हणजे काय मुलांनो? एक प्रकारचे तंतुवाद्य जे व्हायोलिन या नावानेही ओळखले जाते. फुटलाईट म्हणजेच रंगमंच आणि कलाकारांना प्रकाशित करणारा रंगभूमीच्या पुढे असलेला प्रकाश. या धड्यातील वाक्प्रचार पाहू. कोलाहल बंद पडणे, शांतता पसरणे, आस्वाद घेणे, आनंद घेणे, कौतुक करणे, प्रशंसा करणे, नाव खराब करणे, वाईट कृत्य करणे, प्रतिबिंबित होणे, स्पष्ट दिसणे, पडछाया उमटणे, अवसान न राहणे, हिम्मत हारणे, धीर सुटणे, हार मानणे, खून करणे, इशारा करणे, चलबिचल होणे, अस्वस्थ होणे. कानावर विश्वास न बसणे, एखादी गोष्ट सत्य न वाटणे, शंका चाटून जाणे, संशय निर्माण करणे, प्रथा असणे, रीत असणे, जीवाचे कान करणे, एखादी गोष्ट लक्षपूर्वक ऐकणे, दम भरणे, रागावणे,
आश्चर्यचकित होणे, नवल वाटणे, भानावर येणे, शुद्धीवर येणे, उद्युक्त करणे, प्रेरित करणे, प्रोत्साहन देणे, एखादी गोष्ट करण्यासाठी तयार करणे, सराव करणे, अभ्यास करणे, ध्यास लागणे, इच्छा होणे, व्यसन लागणे, भास होणे, प्रतीत होणे, जाणवणे. Thank you so much students for watching this video. If you like this video, then like, share and subscribe to my channel. And don't forget to press like and hype button. Okay, bye. Take care. We will visit again in the next video.